अनेकदा असं पण झालेलं दिसतं आपल्याला की मी ज्या वीटभट्टीवरच्या मुलांसोबत काम करतो तर तिथल्या मुलींची लग्न झाली, कारण सेफ स्पेस नाही. सगळ्यात गमतीदार स्थिती ही तिसरीतल्या मुलांची असणार आहे, कारण ती डायरेक्ट तिसरीतच आली, ती पहिली 2 वर्ष शाळेतच गेलेली. म्हणजे अंगणवाडी सेविका की जी इतकं कॉम्प्लेक्स काम करते, ही सगळ्या तिन्ही क्षेत्रातलं एक्सपर्टीज असणारी व्यक्तीला आपण 5-6 हजार रुपये महिन्याला पगार देतो. खरंच पहिलीच्या मुलाला शिकवायला 1,00,000-1.5 लाख रुपये वर्षाला लागतात का हो? खाजगी शाळा ज्या मोठ्या प्रमाणावर काढल्या जात आहेत त्या असं अझ्युम करून चाललेले आहेत की माझ्याकडे सर्टिफिकेट आहे म्हणजे मला शिकवता येतं, आणि हा अत्यंत मोठा धोका आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या शिक्षण वेध या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या काही भागात आपण शिक्षणाचे, विशेषतः शालेय शिक्षणाबद्दलच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करतोय, त्या विषयातले प्रश्न समजून घेतोय, त्या विषयात उत्तर काय असतील या संबंधित पण काही उहापोह करायचा प्रयत्न करतोय. त्यातली आज एक अत्यंत महत्त्वाची मुलाखत मी आज घेणार आहे. माझ्याबरोबर क्वेस्ट या संस्थेचे संस्थापक निलेश निमकर सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. ही मुलाखत घेण्यापाठीमागचं विशेष कारण असं आहे की सर तर गेले 20 वर्ष या शिक्षण क्षेत्रात 20हून जास्त वर्ष काम करतात, पण ते अत्यंत सायंटिफिक पद्धतीनं काम करतात, सोल्युशन्स तयार करतात आणि ॲट अ स्केल ती सोल्युशन्स कशी इम्प्लिमेंट होतील या दृष्टीनं विचार करतात. त्यामुळे पाठीमागच्या काही मुलाखतीत जो मी प्रश्न मांडत होतो की ही एक प्रकारे प्रयोगांची बेटं राहत आहेत का आणि ती राहता कामा नयेत, तर त्या अँगलनं सोल्युशन ओरिएंटेड चर्चा आज मला सरांबरोबर करायची. सर, स्वागत आहे तुमचं. आणि पहिला प्रश्न एकदम कॉमन जो मी सगळ्यांना विचारतोय तोच आहे. कोविडमुळं सगळ्यात जास्त काय बदललं असेल तर ते शिक्षण असं म्हणतात. म्हणजे अर्थात मेडिकल गोष्टींनंतर माध्यमिकपासून ते अगदी लहान मुलं जन्मल्यापासूनच्या शिक्षणापर्यंत याच्याबद्दल बोलणारे खूप आहेत. म्हणजे बदललं नाही बदललं, पण तुम्ही याचा अभ्यास केला आहे, तुम्ही हे बघत होता 2 वर्ष. तर कोविडमुळं शिक्षण क्षेत्रात काय बदललं किंवा नाही याचा तुमचा अभ्यास काय? कोविड ही एक प्रकारे अभूतपूर्व अशी घटना होती असं आपल्याला म्हणायला लागेल, कारण तुमच्या माझ्या पिढीने इतका दीर्घकाळ स्कूल क्लोजर असं काही अनुभवलेलंच नाही. किंबहुना साथीचे रोगही इतक्या तीव्र स्वरूपामध्ये आपण अनुभवलेले नाहीत. माझ्या लहानपणी देवीच्या रोगाबद्दलच्या जाहिराती आम्ही वाचायचो, पण प्रत्यक्ष काही देवीचा रोगी कधी पाहायला मिळालेला नाही आहे आपल्याला. तर त्यामुळे ही एक अत्यंत अभूतपूर्व अशी घटना होती सध्याच्या आपल्या या 1-2 पिढ्यांसाठी. आणि जर आपण बघितलं तर शाळा सगळ्यात पहिल्यांदा बंद झाल्या कोविडमध्ये आणि सगळ्यात शेवटी उघडल्या. राईट. 1 आठवडा बंद राहतील, 4 आठवडे बंद राहतील, 4 महिने बंद राहतील, असं करत करत जवळजवळ 2 वर्ष शाळा बंद होत्या असं म्हटलं तर फार वावगं होणार नाही. मधल्या काही काळ उघडल्याही होत्या, पण म्हणावं असं काही स्थैर्य त्या शाळांना गेल्या 2 वर्षामध्ये मिळालेलं नाही. आणि त्यामुळे अशा तऱ्हेची परिस्थिती ही अत्यंत अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे असं मला वाटतं. आता महत्त्वाची गोष्ट अशी की बदललं काय, तर ज्या वेळेला शाळा बंद झाल्या त्यावेळेला धाडकन आपण ऑनलाईन गेलो. कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी करण्यासाठी म्हणून आपल्याला हाताशी वेळ नव्हता, शिक्षकांचं प्रशिक्षण झालेलं नव्हतं, ऑनलाईन माध्यमं वापरायची कशीत हेही शिक्षकांना माहिती नव्हतं. आणि त्यामुळे ऑनलाईन माध्यमातून आपण शिक्षण करूया असा विचार, आणि तो योग्यही होता, मी त्याच्याबद्दल तो गैर होता असं म्हणत नाही, पण त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात झाली. आता जेव्हा आपण ऑनलाईन शिक्षणाबद्दल बोलतोय तेव्हा व्हॉट्सॲपवरनं एक व्हिडिओ पाठवणं किंवा एक वर्कशीट पाठवणं इथपासून ते वर्गामध्ये प्रत्यक्ष ऑनलाईन क्लास घेणं इथपर्यंतची वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल्स आपल्याला ऑनलाईन शिक्षणाची बघायला मिळाली या काळामध्ये. अर्थातच यातलं कुठलंही मॉडेल हे खऱ्या शाळेला पर्याय ठरू शकेल असं मला बिलकुल वाटत नाही. याचं कारण असं की ज्या देशांमध्ये, स्कॅन्डिनेव्हियामध्ये आपल्यापेक्षा उत्तम दर्जाचं IT इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि ते बहुतांश मुलांना उपलब्ध आहे, आणि ज्यांच्याकडचा लॉकडाऊनचा कालावधीसुद्धा बऱ्यापैकी लहान होता, 4 महिन्यांचा 2 महिन्यांचा असा कालावधी होता, अशाही देशांमध्ये काही प्रकारचा लर्निंग लॉस झाल्याचा अभ्यास दाखवतात. बरं. त्यामुळे आपल्याकडे इतका दीर्घकाळ शाळा बंद राहिल्या, आपल्याकडच्या फारच थोड्या लोकांना या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा ॲक्सेस आहे खरोखर, आणि ह्या परिस्थितीमध्ये मुलांचा काही नुकसान झालेलं नसेल असं मानणं हे जरा स्वतःला फसवण्यासारखं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे लर्निंग लॉस नाही आहे याच्याबद्दल बराच आता चर्चा चालू आहे. माझ्या मते नक्की आहे. आणि जेव्हा आपण लर्निंग लॉस म्हणतो त्यावेळेला फक्त विषय शिक्षणाचा लॉस असं आपण म्हणायचं का, याच्याबद्दल पण आपल्याला बोलायला पाहिजे. म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट अशी की वंचित वर्गातल्या मुलांसाठी, बहिष्कृत वर्गातल्या मुलांसाठी शाळा ही काय फक्त विषय शिकण्याची जागा नसते.
ती एक प्रकारची सेफ स्पेस असते. म्हणजे मुस्लिम मुलींच्या पालकांच्या इंटरव्ह्यूजमधनं असं लक्षात आलेलं आहे की शाळेत पाठवायला ते तयार असतात, याचं कारण दॅट स्पेस इज सेफ. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे असं की शाळेमधनं मिड डे मील्स मिळतात आणि समाजातल्या एका मोठ्या वर्गातल्या मुलांना त्याची आवश्यकता असते, त्यामुळे तिथे न्यूट्रिशनचं काम सुद्धा होत असतं. त्यामुळे शाळा ही फक्त शैक्षणिक गरजा भागवणारी किंवा विषय शिकण्याची जागा ही मध्यम वर्गाची कल्पना आहे. आपण ज्यावेळेला एक मोठी सिस्टीम म्हणून याच्याकडे बघतोय त्यावेळेला शाळा वेगवेगळ्या प्रकारची फंक्शन्स करत असतात आणि ती धाडकन बंद झाली लॉकडाऊन नंतर. आणि ती परत चालू करणं अजूनही आपल्याला हळूहळू त्या चालू होत आहेत आणि अजूनही गाडी पूर्ण रुळावरती आलेली आहे असं आपल्याला म्हणता येत नाही आहे. तर यामुळे मुलांचं नुकसान झालेलं नसेल असं म्हणणं जरा वास्तवाला सोडू नये. आमच्या संस्थेतर्फे जो आम्ही अभ्यास केला तर त्याच्यामध्ये असं झालेलं होतं की फेब्रुवारी 20मध्ये एक चांगला बेसलाईनसारखी टेस्ट आमची झालेली होती की त्यावेळेला योगायोगाने एक कार्यक्रम करते आमची संस्था की ज्याच्यामध्ये जी मुलं मागे पडतात अशा मुलांना एक सिस्टमॅटिक इनपुट दिला जातो. तशी इनपुटची एक सायकल फेब्रुवारी 2020मध्ये पूर्ण झालेली होती. आणि त्यावेळेला आम्ही जवळजवळ 1400 मुलांचं टेस्टिंग ऑलरेडी केलेलं होतं. आम्हाला माहीत नव्हतं कोविड येणार आहे असं, पण कार्यक्रम पूर्ण झाला म्हणून जे रेग्युलर टेस्टिंग करतात तसं टेस्टिंग झालेलं होतं त्याच्यामध्ये. आणि धाडकन लॉकडाऊन लागला. तर आम्ही काय केलं की लॉकडाऊन नंतर 9 महिन्यांनी जेव्हा आम्हाला गावात जाण्याची संधी मिळाली परत, त्यावेळेला एकदा 11 महिन्यांनी एकदा असं याच 1400 मुलांपैकी काही छोट्या जेवढ्या मुलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो अशा मुलांचा एक 401 मुलांचं आम्ही परत एकदा टेस्टिंग केलं त्याच प्रकारच्या टेस्टवर. आणि मग असं लक्षात आलं की डेफिनेटली मुलं मागे गेलेत. पण मागे गेलेत म्हणजे काय, सगळंच विसरलेत का, आता असंही नाही आहे. देर आर सर्टन एरियाज वेअर द रिग्रेशन इज मोर. आणि त्यातला एक महत्त्वाचा एरिया जो आहे तो आहे की कॉम्प्लेक्स रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे काय झालं आहे, अक्षरं नाही विसरली मुलं, पण वाचून जर आपल्याला त्याच्यामधलं एक जिस्ट काढायचं असेल तर या प्रकारच्या ज्या गोष्टी शिकलेली होती आधी ती विसरलीत. आणि आता गंमत बघा की पुढचं सगळं औपचारिक शिक्षण हे याच कॉम्पिटन्सीवरती बरंच अवलंबून आहे की आपल्याला वाचलेलं आकळतं का, समग्र आकलन होतं का मजकुराचं. त्याच्यात या प्रकारच्या प्रश्नांमध्ये मुलं मागे गेलेली दिसतात. अर्थात याकरता लागणारी जी टेस्ट असते ती टेस्ट ही डायग्नोस्टिक स्वरूपाची असते की जी आम्ही गेली अनेक वर्ष वापरतोय. आणि योगायोगानं अगदी हा अभ्यास करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि त्याच्यातनं आता त्याचा पेपरही DCPCRच्या जर्नलमध्ये पब्लिश झाला आहे. तर त्यामुळे एक गोष्ट आपण मानली पाहिजे की नुकसान मुलांचं झालेलं आहे. अनेकदा असं पण झालेलं दिसतं आपल्याला की मी ज्या वीटभट्टीवरच्या मुलांसोबत काम करतो तर तिथल्या मुलींची लग्न झाली कारण सेफ स्पेस नाही पाठवायला. तर हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. शाळेचा विविधांगी रोल मुलांच्या आयुष्यामध्ये असतो, विशेषतः बहिष्कृत वर्गातल्या मुलांच्या आयुष्याशी असतो. आणि त्यामुळे शाळाबंदीचं नुकसान झालंच नाही आहे असं म्हणण्यापेक्षा ते समजून घेणं, त्याला धीटपणे सामोरं जाणं आणि मग त्याच्यावरची उपाययोजना करणं असाच मार्ग आपल्यासमोर राहतो. हा लर्निंग लॉस हा काही फक्त म्हणजे अशाच वर्गात झाला असं नाही, कारण प्रत्येकच मुलगा यावेळी ऑनलाईन शिकत होता. त्यामुळे प्रत्येकच मुलगा मग तो कितीही चांगल्या शाळेत असू दे, अर्बन पॉकेट्समध्ये असू दे किंवा तुम्ही ज्या पाड्यांवरती वगैरे काम करता तिथं असू दे, त्याला या लॉसला सामोरं जावं लागलं असणार आहे. आत्ता जे प्रेक्षक आमचा इंटरव्ह्यू बघत असतील त्यांच्या मनात स्वाभाविक हा प्रश्न असेल की माझ्या मुलाचा लर्निंग लॉस झाला आहे, हे मी कसं शोधायचं, कसं ओळखायचं. तर याची प्रत्येक पालक करू शकेल अशी काही मेथड आहे का, किंवा त्यांनी काय तपासलं पाहिजे की माझा मुलगा आत्ता नक्की कुठं आहे? तर खरं तर बघायला गेलं तर लॉस झाला असेल का तर असणार. याचं कारण मी म्हटलं तसं की ऑनलाईन शिक्षण कितीही आपण म्हणत असलो तरी ते खऱ्या वर्गातल्या इंटरॅक्शनला पर्याय नाही. घरातून मुलाला किती सपोर्ट मिळत होता याच्यावरती तो लॉस किती आहे हे बऱ्याच प्रमाणावरती अवलंबून राहणार. म्हणजे जिथे घरांमधनं साक्षरतेचं वातावरण आहे, जिथे मुलांबरोबर आवर्जून काम केलं जातं, मुलांशी इंटरॅक्शन जास्त चांगलं असतं, अशा ठिकाणी तुम्हाला तुलनेने हा लॉस कमी मिळेल. जर अशा तऱ्हेचा सपोर्ट मुलांच्या घरामधनं नसेल तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्याला जास्त जाणवेल. आता हे शोधायचं कसं, तर याकरता काही डायग्नॉस्टिक टेस्ट्स असतात की ज्या आपण जर वापरल्या तर आपल्या मुलाला नेमकं काय येतं काय येत नाही याच्याबद्दल आपल्याला चटकन अंदाज येऊ शकतो आणि मग त्यानुसार मुलाच्या शिकण्याची योजना आपल्याला नक्की करता येऊ शकते. अशा तऱ्हेच्या काही टेस्ट आमच्या संस्थेने तयार केलेल्या आहेत. त्या आता इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये पण अवेलेबल आहेत आणि मग त्यातनं मुलाचं प्रोफाईल बनू शकतं
आणि ते प्रोफाईल पाहून आपल्याला ठरवता येऊ शकतं थोड्या मार्गदर्शनाने तज्ज्ञांच्या की ते नेमकं काय इनपुट द्यायला पाहिजे आपल्याला. ओके. तर अशा तऱ्हेची सोय उपलब्ध आहे. अर्थातच प्रत्येक पालकापर्यंत हे पोचवायची कशी हा प्रश्न मला विचारला तर मलाही नाही माहिती आत्ता, कारण आमचं मुख्य काम हे शाळांच्या सोबत आहे, सिस्टीमच्या सोबत आहे. परंतु जर पालकांना अशा तऱ्हेची गरज असेल तर अशा तऱ्हेचं टेस्टिंग करणं शक्य आहे, म्हणजे अशक्य नाही आहे त्याच्यामध्ये. आणि आमच्या संस्थेतर्फे तयार केल्या गेलेल्या ज्या सगळ्या रिसोर्सेस आहेत ते पब्लिक डोमेनमध्ये आहेत, तर त्यामुळे ते सगळ्यांना ॲक्सेसेबल आहेत. राईट. मी अर्थातच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक, ईमेल ID वगैरे देईनच, पण तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा आत्ता म्हणालात की तुम्ही सिस्टीमबरोबर काम करता. त्यामुळे मला हीच क्युरियोसिटी आहे की इंडिपेंडंट एखादी शाळा काम करू शकते, एखादा सजग पालक कुठल्याही आर्थिक गटातला स्वतःच्या मुलामुलीसाठी काहीतरी करत असेल, सिस्टीम या सगळ्या प्रश्नाभोवती कसं काम करते, ते योग्य दिशेनं आहे का, नसेल तर त्यांनी काय करायला हवं? सो आपण याला सिस्टीम म्हणतो तेव्हा सर्वात मोठा जो भाग आहे त्याच्यामधला तो आहे सार्वजनिक शाळांचा. मी सरकारी शाळा असा शब्द शक्यतो टाळतो, सार्वजनिक शाळा म्हणतो, कारण शेवटी त्या कुणाच्या पैशातनं चालल्या आहेत, तर टॅक्सपेयर्सच्या पैशातनं चालले आहेत. आपल्याकडे आपला मध्यम वर्ग हा एक वेगळ्याच प्रकारचं डबल लोड घेऊन कायम चाललेला असतो. म्हणजे काय, तर तो टॅक्स भरतो की ज्याच्यातनं आपली सार्वजनिक व्यवस्था शिक्षणाची चालते, पण तो त्या व्यवस्थेचा कधीच लाभ घेत नाही आपल्या मुलासाठी, तो त्याला घालतो खाजगी शाळांच्यामध्ये. आणि अशी आपली आशा असते की मी खाजगी शाळेमध्ये घातलेलं आहे तर तिथे चांगलं शिक्षण मिळेल. तर त्यामुळे आपण एका बाजूला सरकारी व्यवस्था किंवा सार्वजनिक शिक्षणाची व्यवस्था चालवायचा खर्च पण उचलतो आणि आपल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च पण उचलतो. त्यामुळे असं डबल लोड घेऊन आपण कायम चाललेलं असतो. तर मी जेव्हा सिस्टीम असं म्हणतोय तेव्हा सार्वजनिक शाळा आणि खाजगी शाळा अशा दोन्ही प्रकारच्या शाळांचा विचार आपल्याला करायला पाहिजे एकत्र. ओके. हा जर विचार आपण केला तर आत्ताच्या घटकेला मुलांना येत नाही आहे याची जाणीव शिक्षकांना नाही असं म्हणणं अजिबात वास्तवाला धरून नाही. लोकांना कळतंय की येत नाही आहे, पण नेमकं काय करायचं याच्याबद्दलची क्लॅरिटी मात्र अजून नाही आहे बऱ्याच प्रमाणामध्ये. तर पहिली गोष्ट करावी लागेल ती म्हणजे की शोधावं लागेल की नेमकी आत्ताची मुलांची स्थिती काय आहे. जेव्हा मी लॉस म्हणतो तेव्हा मुलं कुठेतरी होती आणि तिथून ती मागे आली अशा स्वरूपाचं आपण आर्ग्युमेंट करत असतो. आता कोविड संपल्यात जमा आहे असं आपण गृहीत धरूया, आशा करूया की चौथी लाट फार काही स्ट्रॉंग येणार नाही अशी, आणि ही जर आशा खरी मानली तर आत्ताची मुलांची स्थिती काय आहे हे शोधण्यात आपल्याला रस असायला हवा. 2 वर्षापूर्वी काय येत होतं सोडून देऊया, कारण तो अकॅडमिक इंटरेस्टचा विषय आहे. पण सध्याची मुलांची स्थिती काय आहे हे जर आपण चांगल्या प्रकारे डायग्नोस करू शकलो तर त्यातनं आपल्याला पुढे जाता येऊ शकेल. आणि अशा तऱ्हेच्या इनपुटची गरज आज शिक्षकांना नक्की आहे. आणि अनेक शिक्षकांनी आमच्यापर्यंत येऊन सांगितलेलंही आहे, अनेक शाळांनीही आम्हाला अप्रोच केलेलं आहे की जे असं म्हणतात की आम्हाला जर एक साधारण वर्गाचं चित्र काय ते सांगा, म्हणजे आम्ही आमचं नियोजन कसं करू हे ठरवता येऊ शकेल. 5वीतलं मूल 2 वर्ष शाळेत न जाताच 5वीत आलेलं आहे. त्यामुळे मी 5वीचे धडे घेतले आणि 5वीचं पाठ्यपुस्तक घेतलं आणि वर्षभराचं नियोजन तयार केलं तर ते चालणार नाही हे उघड आहे. सगळ्यात गमतीदार स्थिती ही 3रीतल्या मुलांची असणार आहे, कारण ती डायरेक्ट 3रीतच आली, ती पहिली 2 वर्ष शाळेतच गेलेली नाहीत. आता म्हणजे त्यांच्या शाळेचा पहिला दिवस, शाळेचं पहिलं वर्ष आहे असं आपल्याला म्हणायला हवं जवळजवळ त्याच्यामध्ये. तेव्हा या मुलांना शिकवायचं कसं हे करताना आपल्याला आपली वर्गाची जी कल्पना आहे आणि वर्षनिहाय अभ्यासक्रमाची जी कल्पना आहे ती थोडीशी दूर ठेवावी लागेल आणि मुलांची सध्याची स्थिती काय आहे हे बघून त्याचं नियोजन करावं लागेल. आणि अर्थातच अशा प्रकारचं नियोजन करण्यासाठी काही एक लेवलचं मार्गदर्शन शिक्षकांना नक्की लागेल, आणि ते आपण मोठ्या प्रमाणावरती कसं उपलब्ध करून देणार आहोत हा खरा प्रश्न आहे. याच्यात अजून एक कायम म्हणजे मनात येणारा प्रश्न असा आहे की हे बदलायला हवं, आत्ता प्रॉब्लेम आहे. पण या सगळ्यात परीक्षा 10वी 12वी ही सगळी गणितं शिक्षकांच्या, पालकांच्या आणि एकूण इकोसिस्टीमच्या मनात असतात की काही पण ठीक आहे, आता ते पण मला 2 वर्ष वाया नाही घालवायची, किंवा 10वी या वेळेला झालं पाहिजे, गॅप नको. तर एका बाजूला परीक्षांचं एक नियोजन म्हणजे वेगवेगळ्या परीक्षांचं नियोजन, आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण न झाल्यामुळं झालेले प्रॉब्लेम. ह्या कॉन्फ्लिक्टला आत्ता लोक कशी सोडवतात आणि कसं सोडवायला पाहिजे? चांगला प्रश्न आहे खूप. याचं कारण असं की कोविड काळात सुद्धा जर आपण बघितलं तर मीडियामध्ये मुलांचं शिक्षण होत नाही आहे याच्याबद्दल चर्चा नाही झाली फार. परीक्षा कधी घेऊ, ऑनलाईन घेऊ का ऑफलाईन घेऊ, 20% पोर्शन कमी करू का 30% पोर्शन कमी करू, याच्यावरती आपण खूप काळ बोलत राहिलो. आणि मला वाटतं हा मोठा प्रश्न आहे.
की काहीतरी करून मला एक सर्टिफिकेट हातात घेऊन पुढे जायचं आहे, अशी जर आपली भूमिका असेल तर आपण स्वतःचीच फसवणूक करतोय असं मला वाटतं. काय महत्त्वाचं, मुलांना येणं का अमक्या वेळेला परीक्षा होऊन अमक्या वेळेला मुलांनी तिथनं बाहेर पडणं, हा आपल्याला विचार करण्याचा प्रश्न आहे हा. आणि मला असं वाटतं की पाया मजबूत नसताना मी केवळ काहीतरी करून जर ट्रिक्स सांगून माझ्या मुलाला परीक्षा पास करून समजा त्याच्यात यश मिळवलं जरी, तरीसुद्धा खऱ्या आयुष्यामध्ये त्याचा काय उपयोग होईल? म्हणजे ऑलरेडी लोक आता कोविड बॅच म्हणून ठप्पे मारायला त्यांनी सुरुवात केलेलीच आहे त्याच्यावरती. तर अशा परिस्थितीत परीक्षेला किती महत्त्व द्यायचं ह्याच्याबद्दल आपल्याला पालक म्हणून, समाज म्हणून, शिक्षक म्हणून सगळ्यांनाच विचार करायला हवा. शासनाचं कंपल्शन आहे, त्यांना योग्य वेळेला परीक्षा जाहीर कराव्या लागणार, त्यांना घ्याव्या लागणार, त्याकरता काहीतरी ॲडजस्टमेंट्स कराव्या लागणार, कारण आपण मोठी सिस्टीम चालवतोय. त्या सिस्टीमची एक गरज म्हणून मी 1 वर्ष परीक्षाच नाही घेतली आणि सगळ्यांनी सांगितलं आता वर्षानंतर आता नाही चालणार. पण त्या परीक्षेसाठी म्हणून शिकायचं आहे का खरोखरच काहीतरी येण्यासाठी, एक पाया मजबूत होण्यासाठी शिकायचं आहे, ह्या प्रश्नावरती पालक म्हणून आपल्याला नक्की विचार करायला हवा, इंडिव्हिज्युअल्स म्हणून नक्की विचार करायला हवा. की आत्ता कदाचित 2 वर्ष आपण थोडंसं काहीतरी कोचिंग देऊन परीक्षेची तयारी करून घेऊन मुलांना त्या परीक्षेच्या गेटमधनं पलीकडे घालवू सुद्धा. पण जर काही बेसिकमध्ये जर गडबड झालेली असेल, जर त्याच्यामध्ये काही संबोध कळलेच नसतील, संकल्पना कळल्याच नसतील, तर त्यावरती काम केल्याशिवाय ते सगळं सुटेल असं मला वाटत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं की जो काही 20-30% पोर्शन काढा किंवा काय व्हॉट एव्हर पर्सेंटेज दॅट यू डिसाईड काढून टाकला, त्याने परीक्षा पास होता येईल पण आयुष्यात त्याची गरजच लागणार नाही असं आहे का? शिकावं तर लागेलच कधीतरी. तर त्यामुळे परीक्षा खरं तर कसं असायला हवं, काय शिकवलं ह्याच्यावरती परीक्षा घ्यायची कशी हे ठरलं पाहिजे आणि चर्चा जास्त शिकवण्यावरती व्हायला पाहिजे. तर त्यामुळे येत्या 2 वर्षामध्ये कसं मुलांना शिकवलं जावं, वर्गातल्या प्रक्रिया नेमक्या कशा असायला हव्यात, शिक्षकांनी आपलं नियोजन कसं बदलायला हवं, हे मुद्दे घेऊन चर्चा पुढे आल्या पाहिजेत. तर ते न करता आपण जर केवळ परीक्षांच्या भोवती आपण सगळा शिक्षण व्यवहार फिरवत ठेवला तर उपयोग नाही आहे त्याचा. मार्क मिळतील पण शिक्षण होईल का, खरंच कळेल का, हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला हवा. या सगळ्यामध्ये जो एक सिस्टीम म्हणून एक मसावी काढायला लागतो की आता मी पूर्ण शहरी बॅकग्राऊंडमधून येतो, मला वाड्या वस्त्या माहीत नाही, तिथेही काही मुलं शिकतात, काही एकदम काही मुंबईतल्या साऊथ मुंबईत शिकत असतील. तर या सगळ्यांचा काय सुवर्णमध्य काढून सिस्टीमला काम करायला लागत असेल. अशा वेळेला आत्ताच्या परिस्थितीत ही जी डिव्हाइड आहे, मग ती डिजिटल डिव्हाइड असेल, मग ती सोशो इकॉनॉमिक डिव्हाइड असेल, मग ते संसाधनं नसण्याची डिव्हाइड असेल, अशा वेळेला हा एक निर्णय घेण्याच्या प्रेशरमुळं खूप मुलं पाठीमागं राहतील का, आणि मग ह्या सगळ्याला कसं सामोरं जायचं? तुम्ही म्हणताय ते प्रेशर सिस्टीमवरती प्रचंड आहे आणि खरंच आपला असा विश्वास आहे की एक निर्णय असू शकतो. तर मुळामध्ये आपल्याला हेच तपासलं पाहिजे की अशा तऱ्हेचा राज्य पातळीवरचा निर्णय घेणं खरंच शक्य आहे का हो. मी उद्यापासून वर्गात काय शिकवू हा निर्णय राज्याच्या पातळीवर बसून कसा घेणार मी? कारण तुम्ही जसं म्हणालात तसं की साऊथ मुंबईतल्या मुलाची गरज वेगळी आहे, माझ्या भागात शिकणाऱ्या मुलाची गरज वेगळी आहे. तर त्यामुळे वन जॅकेट फिट्स फॉर ऑल अशा तऱ्हेचा निर्णय करणं ह्याची खरंच गरज आहे का आपल्याला? खरं काय व्हायला पाहिजे की डिसेंट्रलाइज निर्णय करता येतील का आपल्याला, ते कसे करावेत याबद्दलचं सिस्टीमचं स्ट्रेंथनिंग करणं आणि मग स्थानिक पातळीवरती काही प्रकारचा निर्णय करता येणं. म्हणजे तो तालुक्याच्या पातळीवर असू शकतो किंवा तो जिल्ह्याच्या पातळीवर असू शकतो, पण खरंच राज्याच्या पातळीवर जिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वैविध्य आहे आपल्या मुलांच्यामध्ये, तिथे एक निर्णय करणार कसा? मला विचाराल तर एक आयडियलिस्टिक युटोपियन सिच्युएशन म्हणून खरं तर तो वर्गाच्या पातळीवर व्हायला हवा. पण एवढ्या मोठ्या सिस्टीममध्ये प्रत्येक शिक्षक स्वतंत्रपणे वर्गाच्या पातळीवर निर्णय करू शकेलच असं नाही. हे गृहीत धरलं तरीसुद्धा केंद्राच्या पातळीवर, तालुक्याच्या पातळीवर असं कुठेतरी निर्णय कसा करावा याबद्दलचं गाईडलाईन्स, याबद्दलचं मार्गदर्शक तत्त्व, याबद्दलची एक प्रकारचे इनपुट्स हे पोचायला पाहिजेत. आणि निर्णय हा स्थानिक पातळीवरती व्हायला पाहिजे. बघा आपल्याकडे आत्ताच नुकतीच नॅसचा डेटा आलेला आहे, नॅशनल असेसमेंट सर्व्हेचा. महाराष्ट्राचा ॲव्हरेज बघून मी उद्या वर्गात काय करू ह्याच्याबद्दल मला काहीच कळत नाही. तो पॉलिसी डिसिजन घेणाऱ्या लोकांसाठीचा डेटा आहे, पण डेटाची गरज केवळ पॉलिसीचा निर्णय घेण्यासाठी नसते. माझा रोजच्या कामामध्ये सुद्धा काय करू हे ठरवायला ही डेटाची गरज असते. तर तो भाग लक्षात घेऊन आपल्या वर्गामधल्या मुलांची स्थिती काय आहे हे चटकन शोधायचं कसं,
त्यावरती उपाययोजना कशी करायची, हे निर्णय स्थानिक पातळीवरती सोडायला हवेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण जर टार्गेट्स देत बसलो, 3 महिन्यात लर्निंग लॉस मिटिगेट करू, कसं ठरवणार? जेव्हा इतके वैविध्य आहे लर्निंग लॉसमध्ये, तेव्हा सगळ्यांचा 3च महिन्यामध्ये होईल मिटिगेट, कसं ठरवू शकू आपण? नाही ठरवता येत. त्याकरता सुरुवातीला हे बघावं लागेल मुलं आत्ता कुठे आहेत आणि मग ठरवावं लागेल की अरे मला किती वेळ लागेल. पण ह्यातलं कुठलंच गोष्ट न बघता आपण असं जर समजा राज्यात सगळ्यांनी 3 महिन्याचा लर्निंग लॉस मिटिगेट करण्यासाठी काम करूया, नंतर मग रेग्युलर वर्ग सुरू, असं केलं तर आपण जी मुलं मागे आहेत त्यांच्यावर खरंच अन्याय करतोय. आणि केवळ कोविडच्या सिच्युएशनमध्येच नाही, इवन कोविड येण्याच्या पूर्वीसुद्धा ही जी दरी होती ही नव्हती का आपल्याकडे? तर होती. कोविडच्या निमित्ताने आज आपण त्याची चर्चा करायला लागलोय. तर हा भाग त्यातला महत्त्वाचा आहे. तर त्याच्यामुळे आपण बघायला पाहिजे की वर्गाची स्थिती काय आहे हे बघून थोडे डिसेंट्रलाइज निर्णय करायला आपण सिस्टीमला एम्पावर केलं, जर तिथल्या लोकांना सबल केलं त्याच्यामध्ये, तर वर्गामध्ये चांगलं शिक्षण घडण्याची आशा जास्त आहे. अशा बातम्या आपण आधी वाचायचो की 5वीच्या वर्गात 3+3 सांगता आलं नाही वगैरे, जो काही तुम्ही म्हणालात तसं ही जरी आधीपासून होती. मला या निमित्तानं हे समजून घ्यायचं आहे की चर्चा करतच आहोत, तर आत्ता नक्की काय शिक्षणाची परिस्थिती आहे, आधी ती काय होती, त्याचा डिफरन्स मिटिगेट करायचे तुम्ही प्रयत्न कसे केले, त्यातल्या कशाला यश आलं, आणि त्यातनं आता तुमचं एक ओव्हरऑल या विषयावरचं मत किंवा अनुभव काय? तर ही परिस्थिती अशी होतीच सुरुवातीपासून. म्हणजे आपल्याकडे जर बघायला गेलं तर ही गॅप जी पडते मध्यमवर्गीय मुलांची अचीवमेंट आणि बहिष्कृत वर्गातून येणाऱ्या मुलांची अचीवमेंट, याच्यामध्ये गॅप होती हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे की ती गॅप कशामुळे आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मी मगाशी जसं म्हटलं तसं की घरचा सपोर्ट हा भाग शिक्षणामध्ये खूप मोठा असतो. आणि जर आपण थोडंसं जरी समतेच्या दृष्टीने विचार करणार असू तर आपल्याला हे बघायला पाहिजे की ज्या मुलांना घरामध्ये सपोर्ट नाही अशा मुलांच्या बाबत आपण लवकर जागरूक व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की अंगणवाडीचा जो भाग आहे त्याच्यामधला, तिथे खरं तर गॅप बनायला सुरुवात होते. आणि हळूहळू असं होतं की आपण मिनिमॅलिस्टिक लेवलला शिक्षण नेऊन ठेवतो बहिष्कृत वर्गातल्या मुलांचं. एक रिसर्चर आहेत, त्यांचं नाव आहे लिझा डेलपिट, स्वतः कृष्णवर्णीय रिसर्चर आहेत त्या, आणि त्यांचं एक चांगलं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे द मल्टिप्लिकेशन इज फॉर व्हाईट पीपल. आता हे विचित्र नाव जे आलं आहे ते एका त्यांच्या खऱ्या आयुष्यातल्या घटनेवरनं आलेलं आहे. एके दिवशी एका कृष्णवर्णीय मुलाने त्यांना विचारलं की मिस लिझा, वाय डू यू टीच अस मल्टिप्लिकेशन? बिकॉज ब्लॅक पीपल ओनली नीड टू ॲड अँड सबट्रॅक्ट. तर होतं काय की आपण मोठी मोठी टार्गेट्स देत जातो सातत्याने की 1 महिन्यात सगळं संपलं पाहिजे, 3 महिन्यात सगळा लॉस भरून गेला पाहिजे. अशी टार्गेट्स जर आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवायला लागलो तर आपण काय करतो की ते सगळं शिक्षणच किमान पातळीवरती आणतो आणि मग जे काही जमेल तेवढं करायचं मुलांसाठी. तर या प्रकारे वंचित वर्गातल्या मुलांसाठी आपल्याला शिक्षणाची अपेक्षा तर आपण डायल्यूट नाही ना करत आहोत कुठे, यावरती पहिलं लक्ष ठेवलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला सुरुवात खूप आधीपासून करायला पाहिजे. म्हणजे या तऱ्हेचं गॅप आणि लॉस तयारच होऊ नये यावरती आपण काम करणार आहोत का? आणि तसं करायचं असेल तर आपल्याला प्री प्रायमरी एज्युकेशनपर्यंत जावं लागेल, खाली अंगणवाडीतल्या शिक्षणापर्यंत जावं लागेल. आत्ता 2020च्या पॉलिसीमध्ये प्रथम निदान या भागाकडे लक्ष दिलं पाहिजे. फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसी मिशन आलेलं आहे. अंगणवाडीची 3 वर्ष आणि पहिली दुसरीचे 2 वर्ग असं मिळून आता नवा अभ्यासक्रम तयार होतोय. तर चांगली स्वागतार्ह बाब आहे ही. पण या फाउंडेशनल लर्निंगकडे आपण गेली अनेक वर्ष अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की तिथे दॅट कोलॅप्स हॅपन्स ॲट द फाउंडेशन आणि मग तो कोलॅप्स पुढे गॅप वाढवत जातो. तर ही निर्माण केली गेलेली गॅप आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सिस्टीममध्ये लक्ष दिलं न गेल्यामुळे निर्माण झालेली गॅप आहे आणि ती मिटिगेट करायची असेल, ती जर बुजवायची असेल तर आपल्याला फाउंडेशनल लेवलला परत काम करावं लागेल. आणि मला वाटतं आत्ता सध्या जी काही पॉलिसी आहे आपली तीही त्याच दिशेने जाते. पंचायत एवढीच आहे की हे करण्याचा नेमका मार्ग कोणता याचा अभ्यास आपल्याकडे खूप कमी झालेला आहे. आणि ज्या प्रकारचा एक पॅराडाईम शिफ्ट आत्ता निपुण भारत नावाचं एक गाईडलाईन डॉक्युमेंट प्रसिद्ध झालं आहे NCERT तर्फे, तर त्यामध्ये अत्यंत पॅराडाईम शिफ्ट या वयातल्या शिक्षणाबद्दलच्या मुलांचा सांगितला गेलेला आहे. पण हा हजारो लोकांपर्यंत पोचवायचा कसा?
आपल्याकडचा एक प्रश्न असा आहे की आपण टेक्निकल चर्चा करायला फारसे उत्सुक नाही. मी ज्या वेळेला अशा तऱ्हेचे मुद्दे अनेक वेळेला फोरम्समधनं मांडतो तेव्हा पीपल फील की इट्स टू टेक्निकल, आणि शिक्षकांना माहितीच असेल ना. साधं मुलांना वाचता लिहिता येत नाही आहे याबद्दल अमेरिकेच्या सिनेटमध्ये लोक रिसर्च पेपर घेऊन वाद घालत होते. त्याला रीडिंग वॉर्सचा पिरियड त्यांच्या हिस्ट्रीमधला म्हणतात. सामान्यपणे शिक्षणाचं काही शास्त्र आहे आणि ते शास्त्राबद्दल आपण चर्चा करायला पाहिजे. केवळ परीक्षांबद्दल आणि आउटकमबद्दल आणि ह्याच्याबद्दल चर्चा करून पुरणार नाही. हे भान मला वाटतं आपल्याकडे थोडंसं कमी आहे, आणि ते कसं येईल याच्याकरता म्हणून आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. मीडियासुद्धा आपला या प्रकारच्या टेक्निकॅलिटीजमध्ये अजून उतरत नाही आहे. टेक्निकल आर्टिकल्स लिहिली तर लोक वाचतील का अशी कदाचित शंका असेल त्याच्या पाठीमागे. पण शेवटी कधीतरी आपल्याला त्या सायन्सला भिडावं लागेल जाऊ. आणि जोपर्यंत आपण याबद्दल बोलत नाही आहोत समाजात, कशा प्रकारे मुलांना शिकवता येईल याबद्दलची चर्चा जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत वर्गातली परिस्थिती बदलणं कठीण आहे. आणि जोपर्यंत वर्गातलं रोजचं शिकवणं बदलत नाही तोपर्यंत आपल्याला चांगला रिझल्ट मिळणं ही अवघड गोष्ट आहे. या सगळ्यात तुम्ही म्हणालात की अंगणवाडी हा प्रमुख घटक आहे किंवा तिथून चालू होतो. मी कायम वर्तमानपत्रात असं वाचतो की अंगणवाडी सेविकांचा संप, मानधन नाही, अनुदान नाही, असंही काही बातम्या येतात की खूप जास्त शाळाबाह्य कामं लावली जातात, त्यानं खूप प्रॉब्लेम येतो. तर हे सगळं काय आहे, म्हणजे थोडं समजून घ्यायला आवडेल. सगळ्या अडचणी खऱ्या आहेत. बरं, म्हणजे अंगणवाडी सेविका की जी इतकं कॉम्प्लेक्स काम करते, तिच्याकडे न्यूट्रिशनचं काम आहे, तिच्याकडे इम्युनायझेशनचं काम आहे, तिच्याकडे शिक्षणाचं काम आहे, ही सगळ्या तिन्ही क्षेत्रातलं एक्सपर्टीज असणारी व्यक्तीला आपण 5-6 हजार रुपये महिन्याला पगार देतो. तुमच्या माझ्या मुलाला जर बरं नसलं तर आपण डॉक्टरकडे जाऊ, वजन कमी झालं तर न्यूट्रिशनिस्टकडे जाऊ, शिकताना अडचण आली तर शिक्षकाकडे जाऊ किंवा शाळेकडे जाऊ. असं असताना ह्या सगळ्या सेवा एकत्र देणारी व्यक्ती ही आपण कायम वीक ठेवलेली आहे. म्हणजे खरं तर खूप चांगल्या दर्जाचं एक्सपर्टीज लागतं. आम्ही जवळजवळ 2000 अंगणवाड्यांच्या सोबत काम करतो, आणि 2000 हा काही फार मोठा आकडा नाही. याचं कारण एकूण आपल्या राज्यातलीच संख्या 1,20,000 आहे अंगणवाड्यांची. त्यातल्या 2000 सोबत आम्ही काम करतो, त्यामुळे नगण्य पर्सेंटेज आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्याच्यामध्ये. पण ज्या 2000 अंगणवाडी सेविकांसोबत आम्ही काम करतो तर या सर्व अंगणवाडी सेविकांचं जॉब हा अत्यंत कॉम्प्लेक्स आहे, आणि त्यामुळे रोजचं वर्गातलं शिक्षण कसं करावं याकरता त्यांना आता ऑन द जॉब कसं त्यांचं अपस्किलिंग करायचं, कसं त्या प्रकारची त्यांची समज बनवायची, ह्या दृष्टीने आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि सुदैवाने असं दिसतंय कामामधनं की खूप चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे खरंच असं होत नाही की मला कमी पैसे मिळत आहेत म्हणून मी हे काम करणार नाही, असं अंगणवाडी सेविकांनी नाही सांगितलेलं कधी. इनफॅक्ट प्रत्येक वेळेला कामाची सायकल पूर्ण झाली की आम्ही एक एक्झिट इंटरव्ह्यूज घेतो, आणि त्यावेळेला त्यांना विचारतो की तुम्ही हे का काम करता हो, मग ह्याच्यामुळे काही तुमचा पगार वाढणार नाही आहे किंवा इतरही काही त्याला इन्सेंटिव्ह नाही आहेत, मग हे का करायचं शिक्षणाचं काम. 2 उत्तरं खूप प्रॉमिनंटली त्याच्यामधनं येतात. पहिली उत्तर असं आहे की 2 तास कार्यक्रम न करता एवढ्या मुलांना अंगणवाडीत सांभाळणं ही भयंकर कटकटीची गोष्ट असते. आमची प्रचंड एनर्जी नुसती त्यांना सांभाळण्यातच जायची. आता 3 तासाचा आम्ही कार्यक्रम करतो तो वेळ कसा जातो समजत नाही, आणि 3 तासामध्ये आमचाही वेळ चांगला जातो, मुलांचाही फायदा जातो. आणि दुसरं उत्तर की जे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं ते असं आहे की लोक आमच्याकडे शिक्षक म्हणून बघतात. आता समाज म्हणजे ती जी काही छोटी कम्युनिटी असेल त्या कम्युनिटीमध्ये माझा मान वाढतो, हे मोटिवेशन आहे काम करण्याचं त्याच्या पाठीमागचं. त्यामुळे मला असं वाटतं की अंगणवाडी सेविकांचा जो एक मोठा वर्ग आहे त्यांच्याकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे. केवळ त्यांच्या पगाराचं आंदोलन आहे म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांची जेन्युइन अडचणी आहेत त्यांच्या ज्या ते मांडतायत ते, किंवा अंगणवाडीच्या संघटना जे मांडतायत ते काही खोटं नाही आहे, परंतु त्याच्याच जोडीला त्यांचं व्यावसायिक अपग्रेडेशन कसं होईल, ऑन द जॉब कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंटचा संधी त्यांना कशा मिळतील. आपण त्यांना प्रोफेशनल मानतच नाही, हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे ज्या बहिष्कृत वर्गातल्या मुलांना या इतक्या सगळ्या इंटिग्रेटेड सर्व्हिस देणारी व्यक्ती ही आपण अत्यंत वीक ठेवलेली आहे. तर या 1,20,000 व्यक्तींचं आपल्याला कशा प्रकारे अपग्रेडेशन करता येईल, कसं त्यांना व्यावसायिक कामाकडे वळवता येईल ह्या दृष्टीने नक्की प्रयत्न करायला पाहिजेत. आम्ही जे आता काही छोटंसं काम करतोय
तो या प्रकारचं मॉडेल आपल्या हातात येईल का, नेमकं याच्यासाठी किती खर्च येतो, नेमकं काय काय टप्प्यांनी कशा कशा प्रकारे जावं लागतं, हे शोधण्याचा हा एफर्ट आहे. माझा असा अजिबात दावा नाही की सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडली आहेत, पण जे काही गेल्या 8-10 वर्षामध्ये सापडलं आहे ते उपयोगाचं आहे असं आत्ता तरी नक्की वाटतंय. एक बाजू अंगणवाडींची, पण दुसरी बाजू अशी आहे की अगदी छोट्या म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या गावातसुद्धा नर्सरी पण प्रायव्हेट आल्या, त्यांचे ब्रँड्स आहेत. शहरात आता पुण्यात आपण बसलो तर पुण्यात मी इथून घरी जाताना मला 4-5 मोठ्या नर्सरींचे बोर्ड दिसतात. तेच शाळांबद्दल, तेच माध्यमिक शाळांबद्दल, तेच मग पुढं कॉलेजेसबद्दल. हे जे प्रायव्हेटायझेशनचं एक क्रेज अगदी छोट्यातल्या छोट्या काय म्हणू त्याला की इकॉनॉमिक तुकड्यात घुसलेली आहे, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते योग्य आहे का? त्यानं खरंच फायदा होतो आहे का नाही होतो आहे? तुमचा काय अभ्यास? मला असं वाटतं की आपल्याकडच्या मध्यम वर्गाने शिक्षणाची सार्वजनिक व्यवस्था अनेक कारणांसाठी नाकारत आलेला आहे तो. आणि हे काही असं 2-4 वर्षात घडलेलं नाही, ही प्रक्रिया अनेक दशकं घडत आली आहे. माझ्या वयामध्ये किंवा माझ्या वयाची लोकं जी होती ती झेडपीच्या शाळेत गेली आणि त्याच्यानंतर जी काही गव्हर्मेंट एडेड स्कूल होती तिथे शिकली आणि त्याच्यानंतर आपापलं करिअर त्यांनी केलं पुढे जाऊन. गंमत अशी झालेली आहे की त्यावेळेला पर्यायच उपलब्ध नव्हते, म्हणून असेल कदाचित की आमच्या पालकांनी आम्हाला त्या शाळांच्या मधनं घातलं. आता झालं आहे असं की मध्यम वर्गाकडे जो एक थोडी सधनता वाढली आहे, सुबत्ता वाढलेली आहे, त्याच्याकडे मार्केटचं लक्ष गेलं आहे आणि मार्केटने आपल्याला वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे मग त्यातला IB चा पर्याय असेल, IGCSEचा पर्याय असेल, काहीच नाही तर CBSEच्या शाळेचा पर्याय असेल, नाहीतर स्टेट बोर्डाच्या इंग्लिश मिडियम शाळेचा पर्याय असेल. आणि एक गोष्ट निश्चित आहे की मध्यम वर्गाला शिक्षणाचं महत्त्व चांगलं कळलेलं आहे, कारण त्याचे फायदे त्यांनी अनेक वर्ष उपभोगलेले असल्यामुळे साहजिक आहे ते. त्यामुळे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याकरता माझी खर्च करायला तयारी आहे, हे फेनॉमेना आपल्याला सगळीकडे दिसतो. आणि त्यामुळे मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक व्यवस्थेमधनं बाहेर पडून या खाजगी शाळांच्या मध्ये गेलेला दिसतो आपल्याला. आता खाजगी शाळांच्या मध्ये गेल्यावरती खरंच चांगलं शिक्षण मिळतं का आणि चांगलं शिक्षण म्हणायचं कशासाठी, कशाला, ह्याच्याबद्दलच्या व्याख्या या सगळ्या पर्सनल व्याख्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही खेड्यात आलात तर माझं मूल टाय घालून बूट घालून रिक्षाने शाळेमध्ये जातं आहे, ही चांगल्या शिक्षणाची व्याख्या असू शकते एखाद्या पालकाची. आणि त्याला आपण चूक नाही म्हणू शकत, कारण ॲस्पिरेशनल आहे ना की मध्यम वर्गातली मुलं तशी शाळेत जातात, तर माझं मुलंही तसं गेलं तर शिकेल. बाह्य स्वरूपावरची कम्प्लिटली व्याख्या असू शकते. इंग्लिशमधनं बोलतात पालक सभेमध्ये, आम्हाला समजत नाही काही, पण म्हणजे शाळा चांगली असणार असंही असू शकतं. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्या चांगल्या शिक्षणाच्या आहेत आणि त्याच्याबद्दल पालक चर्चा करताना दिसत नाहीत. अगदी मध्यम वर्गातले लोकसुद्धा काय शिकवणार तो शाळेत नेमकं काय पद्धती आहे तुमची फिलॉसॉफी काय आहे, ह्याच्याबद्दल फार विचारत नाहीत शाळेला कधी जाऊन. आणि मला असं वाटतं की याबद्दलची आपली समज जो परिपक्व होत जाईल तो आपल्याला समजायला लागेल की खाजगी ते चांगलं हा भाग तपासून घेतला पाहिजे. मी असं बिलकुल म्हणत नाही खाजगी ते सगळं वाईट किंवा सरकारी ते सगळं चांगलं, ह्या डायकोटॉमस म्हणजे 2 टोकाच्या भूमिकांच्या मध्ये नको जाऊया आपण. परंतु खाजगी ते सगळं चांगलंच ही पोझिशन सोडावी लागणार. आपल्याला चांगलं वाईट काय आहे याच्याबद्दलच्या यू हॅव टू गो इन टू द डिटेल्स आणि मग ठरवावं लागेल की खरंच चांगलं काय आहे आणि खरंच आपल्याला काय नको आहे ते. त्यामुळे हे चॉईसेस मध्यम वर्ग करत आलेला आहे आपल्याकडे आणि त्यामुळे खाजगी शाळांची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. आणि त्याचंच एक प्रतिबिंब म्हणून अगदी छोट्या छोट्या गावांच्या मधनं इंग्रजी माध्यमाच्या शाळेची वाढ झालेली दिसते. सार्वजनिक व्यवस्थेमधनं बाहेर पडण्याचं एक मोठं कारण हे माध्यमसुद्धा होतं. ओके. कारण शासन इंग्रजी माध्यमाच्या सगळ्या शाळांना अनुदान देत नाही. ज्या काही जुन्या शाळा आहेत त्यांना मिळतं, पण आता नवीन जर आपण इंग्रजी माध्यमाची शाळा चालू करायची म्हटली तर ती स्वयं अर्थसहाय्यित असावी लागते. तर त्यामुळे झालं आहे असं की आपण सार्वजनिक व्यवस्थेतनं बाहेर पडून खाजगी व्यवस्थेमध्ये जातोय, मुख्यत्वे करून माध्यमासाठी गेलो आणि आता तोच नॉर्म बनलेला आहे. आणि प्रश्न असा आहे की खरंच पहिलीच्या मुलाला शिकवायला 1,00,000-1.5 लाख रुपये वर्षाला लागतात का हो, की जेव्हा वर्गामध्ये 30-35 मुलं आहेत. म्हणजे आपण जर एका गणित साधं घातलं तर 35 लाख रुपये एक वर्ग चालवायला आपल्याला लागतात पहिलीचा.
असं काय शिकवून पण हा प्रश्न आपण नाही विचारत. कदाचित ते एक स्टेटस सिम्बॉल पण आहे. अशा प्रकारच्या शाळेमध्ये जाणं हा म्हणून होत असेल. तर हे प्रश्न आपण आपल्याला विचारण्याचे आहेत आणि पालकांनी जागरूकपणे चॉईस करण्याचे आहेत. मी बिलकुल असं म्हणत नाही की खाजगी शाळेत घालू नका किंवा तत्सम निर्णय हा सर्वस्वी पालकाचा असतो. परंतु तिथे मिळणारं शिक्षण चांगलं आहे म्हणजे नेमकं काय आहे याबद्दल आपण चर्चा करायला लागूया. याबद्दल एक वायडर डिस्कोर्स तयार होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि त्या टेक्निकॅलिटीजमध्ये घुसल्याशिवाय आपल्याला त्याची समज नाही बनवता येणार. गेल्या 2 वर्षात सगळ्यांनी डिजिटल ट्रायआउट केलं. आधी आनंद होता डिजिटलचा की आपण कंटिन्यू करू शकतो आहे. मग सगळ्या फेज त्याच्यामध्ये आधी ॲक्सेप्टन्स, मग झालं, मग कंटाळा आला. तर आता एकूणात म्हणजे निदान अंडरग्रॅड लेवलला सगळ्या एडटेकसुद्धा आता परत स्वतःचे क्लासेस काढायला लागलेत. आजही तशा काही बातम्या आहेत. प्राथमिक शिक्षणाच्या लेवलला, प्राथमिक आणि शालेय शिक्षणाच्या लेवलला टेक्नॉलॉजी, विशेषतः डिजिटल, ही गोष्ट भविष्यात किती महत्त्वाची राहील असं तुम्हाला वाटतं? एक गोष्ट आपल्याला मान्य करायला पाहिजे की डिजिटल टेक्नॉलॉजी ही तशी डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे आणि ज्या ज्या क्षेत्रात ती शिरते तिथे तिथे ती व्यवस्था पहिल्यांदा मोडते आणि मग काहीतरी नवीन त्याच्यातनं घडायला लागतं. तर अशा तऱ्हेची टेक्नॉलॉजी आज हातामध्ये आहे, त्यामुळे ती शिक्षणात येणार नाही अशा भ्रमामध्ये आपण राहायला बिलकुल नको. पण म्हणूनच शिक्षणात काम करणाऱ्या लोकांनी पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा आपला पर्पज काय आहे. ओके, आपण शिक्षकाला पर्याय म्हणून टेक्नॉलॉजी वापरणार आहोत का शिक्षकाला मदत म्हणून वापरणार आहोत हा पहिला निर्णय आपल्याला करावा लागेल. मेडिकल क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी शिरली आहे, पण म्हणून अजून रोबो नाही लागले आपले ऑपरेशन्स करायला. आणि मेडिकलचं सायन्स हे शिक्षणापेक्षा अधिक बांधेसूद, पक्क SOP बसवलेलं, स्टँडर्ड ऑपरेशनल प्रोसिजर्स असलेलं, अल्गोरिदम्स असलेलं सायन्स आहे, तरीही तिथे अजून रोबो ऑपरेशन नाही करत. तर अशा वेळेला शिक्षणासारख्या इंटरडिसिप्लिनरी शाखेमध्ये की जिथे अजून आपले अल्गोरिदमच पक्के नाहीत, अशा ठिकाणी शिक्षकाला पर्याय म्हणून आपण टेक्नॉलॉजीकडे बघायचं का आत्ता या घटकेला, हा प्रश्न आहे. अर्थात शिक्षकाचं लोड हलकं करेल, शिक्षकाचं काम सोपं करेल अशा रीतीने टेक्नॉलॉजी आपल्याला शिक्षणात वापरता येणं खूप शक्य आहे आणि त्याचेही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आम्ही आमच्या संस्थेमध्ये करत असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर मुलांना पुस्तकं वाचून दाखवणं हे एकूणच साक्षरता कार्यक्रमामधला महत्त्वाचा भाग असतो. साधी गोष्ट वाटेल आपल्याला, पण अगदी लहान वयापासून म्हणजे 2-2.5 वर्षापासूनच्या मुलांच्या सोबत जर पुस्तकं वाचून दाखवली गेली, पुस्तकाबरोबर एंगेज झाली मुलं, तर मुलं चटकन साक्षर होतात असं दिसतं. जगभरातला रिसर्च असं दाखवतो. पण आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, ग्रामीण भागाचा विचार केला, तर NBT सारख्या प्रकाशनाच्या पुस्तकाची किंमत ही ते पुस्तक पोचवणाऱ्यासाठी जो खर्च येतो त्याच्यापेक्षा कमी असते. म्हणजे 5 रुपयाचं पुस्तक पोचवायला मला 15 रुपये खर्च येतो पालकापर्यंत, कारण डिस्ट्रीब्युशनचं काही यंत्रणाच नाही आपल्याकडे त्या प्रकारची. तर अशा परिस्थितीमध्ये मुलांना कदाचित स्क्रीन वापरून काही पुस्तकांचं एक्सपोजर देणं शक्य आहे का? म्हणजे इट इज नॉट अगेन, बघा, आपण असं नको म्हणूया की आता पुस्तकाची गरज नाही, पुस्तकं लागणार, पण नसतील माझ्यापर्यंत इतकी पोहोचत, तर काही पुस्तकं की जी जो मला लोकल लेवलला मिळतात आणि काही स्क्रीनवरती अवेलेबल आहेत, असा जर पर्याय माझ्यासमोर उपलब्ध झाला तर मी जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकेन. पण अर्थात ती स्क्रीनवरती पुस्तक उपलब्ध आहे म्हणून मूल आपोआप नाही शिकणार, त्यात पालकाला सहभागी व्हावंच लागेल. आणि आमचा अनुभव आत्ता लॉकडाऊन काळातला असं दाखवतो की अगदी जी पहिलीच पिढी शाळेमध्ये येते असे पालकसुद्धा आपल्या मुलांबरोबर काहीतरी करायला वेळ द्यायला तयार आहेत. अंगणवाडी माझ्या घरी नावाचा आमचा कार्यक्रम होता की ज्या कार्यक्रमामध्ये आम्ही पालकांना छोटे छोटे व्हिडिओ पाठवत होतो की मुलाबरोबर कसं काम करा, कशा प्रकारे एंगेजमेंट करता येईल. आता तो व्हिडिओ काही मुलाला दाखवायचा नाही आहे, मुलाबरोबर घरातल्याच वस्तू घेऊन, वाटी चमचा घेऊनच काम करायचं आहे. पण हे काम कसं करावं याचं मार्गदर्शन पालकाला मिळावं म्हणून मला टेक्नॉलॉजी वापरता येते. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा नेमका रोल काय आहे आपल्या याच्यामध्ये, मुलाने टेक्नॉलॉजीबरोबर फक्त इंटरॅक्ट करत शिकावं. आणि तसं बघायला गेलं तर स्क्रीनबरोबरचं इंटरॅक्शन ही लोनली बाब आहे. काही एक काळ तुम्ही ती करू शकाल, पण माणसाला सोशल इंटरॅक्शन पण लागतं ना. आणि जर टेक्नॉलॉजी इतकी प्रभावी असती तर लोकांनी कोविड बंद झाल्यावरती परत एकत्र येणं चालू नसतं केलं. खरं आहे. त्यामुळे आपल्या त्या गरजा अजून आहेत. आपण फक्त स्क्रीनबरोबर इंटरॅक्ट करून, फक्त डिजिटल टेक्नॉलॉजीबरोबर इंटरॅक्ट करून आनंदाने नाही जगू शकत.
तेव्हा तिचा रोल काय आहे नेमका शिक्षणातला ह्याच्याबद्दल आपल्याला बोललं पाहिजे. अनेक अशा वेगळ्या वेगळ्या जागा आहेत की जिथे शिक्षकांचं जे आपण त्याला काय म्हणू की रिपिटेटिव्ह वर्क आहे, पुन्हा पुन्हा करण्याचं काम आहे, हे कमी करता येणं शक्य आहे टेक्नॉलॉजी वापरून. मात्र शिकवण्याच्या प्रक्रियेला पर्याय किंवा शिक्षकाला पर्याय अशा दृष्टीने जर आपण टेक्नॉलॉजीकडे बघायला लागलो तर मला वाटतं काहीतरी गडबड आहे त्याच्यात. तेव्हा फर्स्ट वी हॅव टू रिअली डिफाईन द रोल ऑफ टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन. आपली उद्दिष्ट नक्की करावी लागतील, आपली भूमिका काय आहे ती त्याच्याबद्दल मांडावी लागेल आणि मग आपण या क्षेत्रामध्ये उतरावं लागेल. अजूनही एक खूप मोठा प्रश्न की जो अजून आपल्याकडे चर्चेलाच जात नाही आहे ते म्हणजे लाखो हजारो मुलांचा डेटा आपण सरळ सरळ गुगलसारख्या कंपनीच्या हातात देऊन टाकतोय. सरकारी पैसे लावून तो देतोय कारण शिक्षक डेटा एंट्री करतायत सगळ्या मुलांची. गुगल मीट जर आपल्याला वापरायचं असेल तर ऑब्व्हियस मुद्दाम करतायत असं नव्हे किंवा सरकारने आदेश दिला असं म्हणून नव्हे, पण जर मला गुगल क्लासरूम वापरायचं असेल तर डेटा आपण घालतोय त्याच्यामध्ये. बरोबर. तर आपला डेटा कसा वापरला जाणार आहे नेमका, तुमचे AI नेमकं आमच्या याच्यावरती काय प्रोसेस करणार आहेत याचा आम्हाला काही अंदाज नाही आहे. आणि तरीसुद्धा आपण ही टेक्नॉलॉजी पुढे 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 वापरत चाललेलो आहोत. ह्याला आता परत येणं शक्य आहे का, तर नाही. पण मग काय करायला पाहिजे, तर एक रिस्पॉन्सिबल सोसायटी म्हणून ह्या सगळ्या डेटाचा वापर कसा होतो याचं बेसिक ज्ञान तरी पालकांपर्यंत पोहोचू देत. की जे मला दिसतं आज स्क्रीनवरती खाडकन समोर आलेलं तो माझा चॉईस नसतो बऱ्याच वेळेला, तुम्हाला AI ने दिलेला चॉईस असतो आणि AI मला विचार प्रक्रिया माझी गव्हर्न करत असतं. ह्या सगळ्याची अजिबात जाण ज्या समाजामध्ये नाही अशा समाजामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा टेक्नॉलॉजी जाते तेव्हा शिक्षणकर्मींचं काम टेक्नॉलॉजीला विरोध करत बसणं नसून ह्याबद्दलची जागरूकता निर्माण करणं. हा फार इंटरेस्टिंग मुद्दा. मी याच्यावर काम करीन की हा डेटा जो पुढच्या पिढीचा जातोय त्याच्यावरनं काय AI तयार होईल. पण तुमच्या या उत्तरातनं एक मुद्दा असा समोर येतोय, आधी आपण बोललो मुलाखतीच्या, की हे सगळ्या ह्याच्यामध्ये शिक्षक हा मेन फॅक्टर आहे. शिक्षक चांगला तर सगळं चांगलं. मी जे काही घडलो ते म्हणतो आपण की या शिक्षकांमुळं घडलं, आपण अशी नावं देतो. तर आत्ता शिक्षकांचे हे जे काही प्रश्न आहेत, प्रचंड वेगानं बदल होत आहेत, तर शिक्षक कशा पद्धतीनं कोपअप होत आहेत, त्यासाठी यंत्रणा आहे का, आणि त्यांनी स्वतःला अपग्रेड ठेवण्यासाठी काय काय केलं पाहिजे? थोडंसं शिक्षणाच्या इतिहासामध्ये आपल्याला जावं लागेल त्याकरता. आणि मगाशी जो आपण म्हणतो ना खाजगी ते चांगलं, ह्या गोष्टीची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी आपल्याकडे एक चांगली केस आहे की जी नॅचरली झालेली आहे. आपल्याकडे प्राथमिक शिक्षक होण्यासाठी DED नावाचं क्वालिफिकेशन कंपल्सरी आहे. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ 90% कॉलेजेस खाजगी होती DEDची आणि फारच थोडी कॉलेजेस ही शासकीय होती. पण ज्यावेळेला आपली शिक्षण व्यवस्था विस्तारत होती म्हणजे 1990च्या नंतरच्या दशकांच्या मध्ये, त्यावेळेला आपल्याला प्रशिक्षित शिक्षकांची गरज होती आणि ती पूर्ण करण्यासाठी विनाअनुदानित DED कॉलेजेसचा फंडा आपल्यासमोर आला. आणि मला आठवतं आहे की माझ्या लहानपणी लोकांनी जमीन विकून DED कॉलेजला ॲडमिशन घेतलेली आहे कारण सरकारी नोकरी मिळते. तर ह्या प्रकारचं व्यवस्था आपण निर्माण केलेली होती आणि आपले सगळे शिक्षक या व्यवस्थेतनं तयार होत आलेले आहेत. आता एक काळ असा होता महाराष्ट्रामध्ये की शासन सांगत होतं की आम्हाला पुढच्या काळामध्ये प्रशिक्षित शिक्षकांची गरज नाही कारण जवळजवळ 90,000 सीट्स तयार झालेल्या होत्या DEDच्या आणि एवढी आपली गरजच नव्हती व्यवस्थेची. तरीही आपण एक 5-10 वर्ष कायम चालू ठेवली ती फॅक्टरी आणि त्याच्यामधनं शिक्षक तयार करत राहिलो. आता हे तयार झालेले सगळे शिक्षक आपण सिस्टीममध्ये घेतलेले आहेत. त्यातले फारच थोडे असे आहेत की ज्यांना खऱ्या अर्थानं शिक्षणशास्त्राचं उत्तम प्रशिक्षण मिळालं आहे. कारण आपल्याकडे कॉलेजेस मॉनिटर करण्याचा, कशा प्रकारे कॉलेजेस मॉनिटर केली जावी त्याचं काही फ्रेमवर्क नव्हतं. म्हणजे खरं तर जस्टिस वर्मा कमिटीचा एक चांगला रिपोर्ट आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी तपासून बघितलं होतं की अनेक कॉलेजेस बेसिक नॉर्मसुद्धा पूर्ण करत नव्हती. पण त्यातनं बाहेर पडलेले शिक्षक आपल्याकडे होते आणि ज्यावेळेला आपली शिक्षण व्यवस्था विस्तारत होती तेव्हा त्यांच्यातल्या काही जणांना नोकरी मिळाली सुद्धा. तेव्हा हा जो सगळा आपला काय म्हणतील, खरं तर एक कोणीतरी हा चांगला अभ्यास हाताशी घेतला पाहिजे की कशी ही संख्या DED कॉलेजेसची वाढत गेली. आणि आजची जर तुम्ही परिस्थिती बघाल तर आपल्या जवळजवळ 50%पेक्षा जास्त सीट्स रिकाम्या आहेत आणि अनेक DED कॉलेजेस खेडोपाडी जी सुरू झालेली होती ती आता बंद पडलेत. तर हा जो सगळा प्रवास झाला आपला शिक्षणाचा, त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यातनं काय इन्साईट आपल्याला समोर येते हे खरं करायला हवं. याकरता युनिव्हर्सिटीजनी पुढे यायला हवं.
पण दुर्दैवाने प्राथमिक शिक्षणामध्ये आपल्याकडे युनिव्हर्सिटीज अजिबात उतरत नाहीत फारसं. 2 कंपार्टमेंट असल्यासारखं आहे त्याच्यामध्ये. तर हे एकत्र येणं आणि एकत्र येऊन संशोधन करणं ही खूप काळाची गरज आहे असं मला वाटतं त्याच्यामध्ये. आता राहिला प्रश्न की हे जे सगळे शिक्षक आपले आलेले आहेत सिस्टीममध्ये त्यांना कॉन्स्टंट व्यावसायिक विकासाची गरज आहे का? तर मला असं एक क्षेत्र सांगा की ज्याच्यामध्ये ही विकासाची गरज नसते. नक्की असणार. हो. परंतु झालंय असं की एकूणच टीचर प्रोफेशनल डेव्हलपमेंटकडे एक कंटिन्युअम म्हणून न बघता ॲडहॉक पद्धतीने आपण शिक्षकांना इनपुट आणि प्रशिक्षणं देत आलेलो आहोत. त्यामुळे सार्वजनिक व्यवस्थेतल्या शिक्षकांना नको आता प्रशिक्षण अशी वेळ आलेली आहे. कारण दरवेळेला मी जातो काहीतरी वेगळंच शिकतो, वरती जाऊन एक बाबा 3 दिवसाचं प्रशिक्षण काही लोकांनी घेतलेलं असतं, ते खाली येऊन 5 दिवस द्यायचं असतं. अशा तऱ्हेची रचना आपण अनेक वर्ष चालवतोय आणि याचं कारण की आपल्याला टार्गेट बाउंड प्रोग्राम करायचे आहेत. इथे शिक्षकाचा व्यावसायिक विकास ही निरंतर चालणारी बाब आहे आणि त्याकरता व्यावसायिक विकासाच्या संधी असायला हव्यात आणि त्या शिक्षकाच्या चॉईसने द्यायला हव्यात. हे आपण विसरलेलो आहोत की मी आत्ता मला काय शिकायचं आहे ह्याचा निर्णय IT इंडस्ट्रीत कोण घेतं? CEO नाही सांगत की आत्ता तू हे प्रशिक्षण कर. तो माणूस ठरवतो की मला याची गरज आहे, मी हे शिकेन म्हणून. आणि माझ्याकडे बुके असतो की त्याच्यातनं मला चूज करता येतं. तशी शिक्षकासाठी सोय नाही. शिक्षकाने काय शिकायचं हे आम्ही राज्यात बसून ठरवणार आणि सगळ्यांनी ते शिकायचंच. यापेक्षा जर उपलब्ध झालं समजा की बाबा माझ्याकडे अनेक विविध प्रकारचे कोर्सेस आहेत आणि माझ्या गरजेप्रमाणे मी सिलेक्ट करून माझं व्यावसायिक शिक्षण पुढे चालू ठेवेन, अशा स्वरूपाची जर रचना निर्माण केली आपण तर मला वाटतं ह्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडू शकेल त्याच्यामधनं. पण अशी रचना आज आपल्याकडे उपलब्ध नाही. निदान सार्वजनिक व्यवस्थेतल्या शिक्षकांना कंपल्सरी का होईना पण शिक्षणाच्या आधुनिक विचाराशी झगडावं लागतंच, कारण वरनं आलेलं असतं. खाजगी शाळांमध्ये शिक्षक खरोखरच 25-30 वर्ष तरी मागे असतील असं माझा अंदाज आहे. कारण नव्या कल्पना, मी एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो की इक्विटी, जेंडर इक्विटी ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात या खाजगी शाळांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आपल्याकडे मार्ग काय आहे? कारण म्हणजे कंपल्सरी का होईना पण सार्वजनिक व्यवस्थेतल्या शिक्षकांना एका नियमित अंतराने प्रशिक्षणातनं जावं लागतं. त्या प्रशिक्षणाचा दर्जा नसतो चांगला, त्यामुळे शिक्षकांचा रेझिस्टन्स तयार होतो. हे सगळं जरी मान्य केलं तरी काही एक प्रकारचा विचार सातत्याने पोहोचत असतो. पण याच वेळेला खाजगी शाळा ज्या मोठ्या प्रमाणावर काढल्या जात आहेत त्या असं अझ्युम करून चाललेले आहेत की माझ्याकडे सर्टिफिकेट आहे म्हणजे मला शिकवता येतं. आणि हा अत्यंत मोठा धोका आहे. बघा आपल्याकडे इव्हन अनुदानित स्वरूपाच्या ज्या शाळा चालवल्या जातात त्यातले किती संस्था आपल्या शिक्षकांच्या मध्ये इन्व्हेस्ट करायला तयार असतात. विना अनुदानित शाळांचा आर्ग्युमेंट असं आहे की आम्ही इन्व्हेस्ट केलं तर हे सोडून जातात. म्हणजे मी तुम्हाला मी जसं बहिष्कृत वर्गातल्या मुलांसोबत काम करतो तसं पर्सनल लेवलवरती मी अगदी IBच्या शाळांसोबत सुद्धा काम केलेलं आहे. आणि तिथे एका संस्थेने मला सांगितलं की तुम्हाला काय सिक्रेसी डॉक्युमेंटवरती सही करावी लागेल. म्हटलं कसलं सिक्रेसी डॉक्युमेंट? नाही तुम्ही जे काही मटेरियल द्याल ते सगळं शिक्षकांच्या हातात द्यायचं नाही. म्हटलं का? तर त्यांचं म्हणणं असं होतं की नाही हे शिक्षक काय करतात, हे सगळं घेतात मटेरियल, दुसऱ्या शाळेत जातात, तिथे ते डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतात, राईज मागतात आणि आमची नोकरी सोडून जातात तिथनं. तर एका बाजूला या प्रकारचं चालू आहे, एका बाजूला आपली सार्वजनिक व्यवस्था आहे. त्यामुळे शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाची व्यवस्था नेमकी कशी असायला हवी ह्याच्याबद्दल आपल्याला खरंच गांभीर्याने चर्चा करायला हवी. कारण शेवटी शिक्षणातला बदल कोण घडवेल तर तो रोज वर्गात काम करणारा माणूस. अँड दॅट इज द सिंगल मोस्ट फॅक्टर दॅट अफेक्ट्स द क्वालिटी ऑफ एज्युकेशन द मोस्ट. बाकी तुम्ही तंत्रज्ञान आणा, मटेरियल आणा, काही आणा, शेवटी ते सगळं एकत्र घेऊन त्याचा इम्पॅक्ट आणणारी जी व्यक्ती आहे ती महत्त्वाची आहे. तिला आपण बायपास करणं आत्ता तरी आपल्याला शक्य नाही. तुमची टेक्नॉलॉजी अजून त्या स्तरावरती पोहोचलेली नाही. त्यामुळे हा महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि खाजगी शाळा किंवा अनुदानित शाळा यांच्यामधल्या जो शिक्षक आहे त्याच्या व्यावसायिक विकासाचं गरज आपण कशी पूर्ण करणार आहोत याकडे लक्ष दिलं पाहिजे. सार्वजनिक व्यवस्थेत तर टॉप डाऊन अप्रोच का असे ना, काही एक प्रमाणामध्ये अपग्रेडेशन सतत चालू असतं. पण शिक्षणाच्या आधुनिक विचारापासनं ह्या शाळा कोसो लांब दूर आहेत. मी अजून एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो की एका
अशाच अनुदानित शाळेमध्ये मी गेलेलो होतो आणि चर्चा चालू होती की शाळेची गुणवत्ता घसरते आहे, मराठी माध्यमाची शाळा. आणि स्पष्टपणे शिक्षकांनी अशी भूमिका त्याच्यामध्ये घेतली की पूर्वी चांगल्या घरातली मुलं आपल्याकडे येत होती म्हणून गुणवत्ता चांगली होती, आता सगळी रिक्षावाल्यांची मुलं येतात, कशी काय गुणवत्ता राखायची. इतक्या उघडपणे डिस्क्रिमिनेटरी बोलणं सार्वजनिक व्यवस्थेतला शिक्षक नक्की नाही करणार. पण प्रत्येक मूल शिकायला पाहिजे हे तिथे सतत हॅमर केलं जातं आणि ती तुझी जबाबदारी आहे. ती कशी पार पडतात नाही पडतात ही गोष्ट पुढची, पण ॲटलिस्ट पॉलिटिकली एव्हरीबडी विल बी करेक्ट. पण उघडपणे अशी भूमिका घेणं की आमच्याकडे शिकायला येणारा वर्गच बदललेला आहे तर गुणवत्ता कशी राहील, हे एका शिक्षकाच्या व्यावसायिक अपयशाचं लक्षण आहे असं मला वाटतं. आपल्याला काय फक्त मध्यमवर्गीय मुलांना शिकवण्यासाठी म्हणून शिक्षक केलं का? जसं डॉक्टरने असं ठरवलं की बरा होणाराच रोगी तपासेल तर चालेल का? तसं शिक्षकाचं आहे ना की जे मूल माझ्या समोर येतं त्याच्या शिक्षणासाठी माझी तयारी असली पाहिजे. आणि हे आपण विसरतोय का खाजगी शाळांच्या मधनं? याचं आपल्याला आत्मपरीक्षण प्रत्येकाने करायला पाहिजे असं वाटतं. शिक्षकांना असं वाटत नाही म्हणजे की स्वतः शिकावं, त्यांच्यात अर्ज नाही आहे का? कारण आता विद्यार्थी एवढे त्यांना रिस्पेक्ट देत असतात, कायम काही ना काही पद्धतीने शिक्षक हे सुदैवानं आपल्याकडे ग्लोरिफाईड प्रोफेशन आहे असं मला वाटतं. मला माहीत नाही तुमचा अनुभव आणि अभ्यास काय आहे. अशा वेळेला शिक्षकांना अंतरप्रेरणा नाहीत का की आपण काळाचा पुढचा विद्यार्थी घडवला पाहिजे, निदान काळाबरोबर जाणारा विद्यार्थी घडवला पाहिजे? नाही, हा अन्याय होईल शिक्षकांवरती असं म्हणणं. लेट अस नॉट डाऊट देअर इंटेन्शन्स. हां, म्हणजे परफेक्टली नॉर्मल कर्व आहे की अत्यंत मोटिवेटेड शिक्षकही तुम्हाला मिळतील. मला जेवढं शक्य होतं आहे माझ्या कॅपॅसिटीमध्ये तेवढं करेन पण आय वॉन्ट वॉक दॅट एक्स्ट्रा माईल असे पण शिक्षक मिळतील. आणि असेही शिक्षक मिळतील की जे काही करा ते हलणार नाही आहेत. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी जसा नॉर्मल कर्व आपल्याला आढळतो, कुठल्याही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही गेलात तर अशा तऱ्हेचाच कर्व आपल्याला दिसत असतो, तसाच तो आहे. आपण एक साधा विचार करूया की एकूण आपल्याकडे सगळं मिळून 60-70 हजार शाळा आणि 1.5 लाखाच्या आसपास शिक्षक असतील. 1.5 लाख शिक्षक तुमच्याच सोसायटीमधनं तिथे जाऊन बसलेले आहेत ना, त्यामुळे ते वेगळे कसे असतील? ते आपल्या सोसायटीच्या नॉर्मल कर्व सारखेच असणार. इट्स अ फेअरली लार्ज सॅम्पल. तर त्याच्यामुळे शिक्षकांना करायचं नाही असं माझं बिलकुल म्हणणं नाही आहे. पण ते करण्यासाठी त्यांना सपोर्ट करणारी व्यवस्था आहे का आपल्याकडे? त्यांच्या वतीने जे निर्णय घेतात शिक्षकांच्या वतीने ते शिक्षणशास्त्राचा अभ्यास करतात का? किती संस्थाचालक असे असतील की जे स्वतः शिक्षणशास्त्र समजून घेऊ इच्छितात? समजा तुम्हाला हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये काम करायचं असेल तर मिनिमम MBBS असावं लागेल. मी असं नाही म्हणू शकते मला डॉक्टरीतलं काही कळत नाही पण मी तुझं हॉस्पिटल मॅनेज करतो. शिक्षणात चालतं. शिक्षणशास्त्र अजिबात न कळणारी व्यक्तीसुद्धा शिक्षणामध्ये मॅनेजमेंटचे निर्णय घेऊ शकत असते. त्यामुळे शिक्षकांना दोष देणं हे मला बिलकुल मान्य नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण समाज म्हणून काय करतोय? वेगाने शिक्षणशास्त्र बदलतंय आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं इन्साईट शिक्षणशास्त्रामध्ये तयार होत आहे. त्याला नवीन भाषेमध्ये कॉग्निटिव्ह सायन्सेस म्हणतात. की वेगवेगळ्या 6 वेगळ्या विद्याशाखा एकत्र येऊन मूल कसं शिकतं याच्याबद्दलचं संशोधन चालू आहे. आणि तो आता पुढे शिक्षणाचा पाया बनणार असं जर असेल तर हे बदललेलं शास्त्र आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेमकी काय यंत्रणा उभी करणार आहोत याच्यावरती आपण विचार फार करत नाही आहोत. आणि त्यामुळे मला वाटतं शिक्षकांना दोष देणं हे बिलकुलच योग्य नाही. शिक्षकांना काम करायचं नाही असं म्हणणंही योग्य नाही. जेन्युइनली काम करायचं असतं. मी हजारो शिक्षकांच्या संपर्कात आहे रोज महाराष्ट्रामधल्या आणि असेही शिक्षक आहेत की व्हिडिओ चालू करतात, सर बघा हे अशी अशी अडचण आहे, काय करू नेमकं याच्या मुलाबरोबर, असं व्हिडिओ कॉलवरनं विचारणारे शिक्षकसुद्धा आहेत आपल्याकडे. की सर नेमकं बघा हे असं होत. किंवा अनेक वेळेला वर्गातलं रेकॉर्डिंग पाठवतात आणि म्हणतात असा असा प्रॉब्लेम येतोय, तुम्ही सांगाल का जरा काय कसं डील करू त्याच्याबद्दल. त्यामुळे शिक्षकांना दोष देणं हे अगदीच गैर ठरेल. आणि त्यामुळे आपल्याला शेवटी त्याच्या काय म्हणता येईल की मुळापर्यंत जावं लागेल आणि तो जाण्याचा मार्ग हा शिक्षणशास्त्र अभ्यासण्याशिवाय दुसरा काही असू शकत नाही. लहान मुलांचं शिक्षण ही आपण कॉमन सेन्सची गोष्ट बनवली आहे, शास्त्रीय गोष्ट नाही बनवलेली. बारक्या मुलांना शिकवायला काय कोणीही चालतं. पण जगभरातलं जे संशोधन आहे ते याच्याबरोबर उलटं सांगतं आहे की लहान मुलांना शिकवायला अधिक तयारीचा, अधिक
व्युत्पन्न असा शिक्षक लागणार. आणि आपल्या व्यवस्थेमध्ये आपण बघा कसं करतो की प्रोफेसरला सगळ्यात पगार जास्त, त्यापेक्षा कमी 12वीत शिकवणाऱ्याला, त्यापेक्षा कमी 10वीपर्यंत शिकवणाऱ्याला, त्यापेक्षा कमी प्राथमिक शिकवणाऱ्याला, आणि अंगणवाडी ताईंचं तर बोलायलाच नको. तर एकूण समाजामध्ये नुसता मान देणं किंवा गुरु म्हणणं आणि त्याचं उदात्तीकरण करणं हे पुरेसं नाही आहे ना. जे वेगाने शास्त्र बदलतं आहे ते त्या शिक्षकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचवण्याची व्यवस्था आपल्याला घालायला हवी. आणि त्या दृष्टीने समाजातल्या इतर घटकांनी शिक्षणशास्त्राचा विचार करायला हवा, हा भाग आपण विसरतोय. एकूणच हे सगळं बघितलं तर हा कॉम्प्लेक्स विषय आहे आणि खूप त्याच्यामध्ये एलिमेंट आहे. पण आपल्या या चर्चेच्या शेवटाकडे येताना मला असं विचारायचं आहे की पुढचा मार्ग कदाचित अधिक खडतर असेल. आधी पण होताच, तुम्ही तर गेले 20-25 वर्ष काम करताय, पण आत्ता इमिजिएट फ्युचर लुक्स की खूप जास्त काम करावं लागेल. तर त्यावेळेला ह्या कामाची दिशा काय असायला हवी, त्यात शिक्षक आपले जे चॅनल बघत असेल ते तर आहेतच, आणि दुसरा महत्त्वाचा घटक पालक, या दोघांनी आपापला रोल कसा येथून पुढे निभावायला हवा. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की परिस्थितीचा स्वीकार करणं. शिक्षक करतीलच, कारण त्यांना वर्गात गेल्यावरती ती दिसेलच म्हणून, पण सिस्टमिक लेवलवरती, शिक्षणाच्या यंत्रणेच्या लेवलवरती ह्या परिस्थितीचा स्वीकार करणं की काही ना काही प्रमाणामध्ये आपल्याला इंटेन्सिव्ह काम आता पुढच्या 2 वर्षामध्ये करायला लागणार आहे, हे मान्य करणं ही पहिली पायरी असेल असं मला वाटतं त्या दिशेने. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा असा आहे तो डिसेंट्रलाइज डिसिजन मेकिंगचा आहे. म्हणजे खरं तर बघायला गेलं तर आपल्याला ज्यावेळेला 200 लोकांच्या लग्नाला जेव्हा परवानगी होती तेव्हा आमच्या गावांमधल्या 60-70 पटाच्या शाळा आपण बंद ठेवलेल्या होत्या. आता हा विरोधाभास कसा काय आपण एक्सप्लेन करणार की 200 लोक वेगवेगळ्या गावाहून येऊन आपल्याला लग्नाला एकत्र आलेली चालतात, पण त्याच गावातली 60 पटाची शाळा मात्र आपण बंद ठेवतो. तर जर समजा नभूतो पुन्हा अशी जर परिस्थिती परत आली कोविडची, तर त्यावेळेला डिसेंट्रलाइज डिसिजन करायचे अधिकार निदान जिल्ह्याच्या पातळीवरती असणं आणि तिथली परिस्थिती बघून आपल्याला निर्णय करता येणं, अशा स्वरूपाचं काहीतरी आपल्याला रचना उभी करावी लागेल त्याच्यामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्गांचा विचार काही काळ आपल्याला बाजूला ठेवावा लागेल. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असा म्हणजे काय की माझं मूल 5वीत आहे म्हणून उद्या आलो आणि मी एकदम 5वीतलं शिकवायला सुरुवात केली असं न करता आपल्याला मुलं कुठे आहेत याचा आदमास घेऊन तिथून पुढचं शिक्षण सुरू करावं लागेल. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पुढची कदाचित 2 वर्ष 3 वर्ष एकच गट आपण घेऊन शिकवलं एखाद्या शिक्षकाने तर फायदा जास्त होण्याची शक्यता आहे. याचं कारण मुलं वेगवेगळ्या लेव्हलला आहेत, त्यामुळे या वर्गातनं त्या वर्गात जाताना परत मुलं बदलली की परत सगळं समजून घेणं आलं मुलांच्याबद्दलचं. असं होण्यापेक्षा पुढची 2 वर्ष जर एकच वर्ग घेऊन मी पुढे गेलो तर मग मला नियोजन करणं कदाचित सोपं होईल. आणि 3 महिन्यात लर्निंग लॉस मिटिगेट करा का 5 महिन्यात 3 महिन्यामध्ये लर्निंग लॉस मिटिगेट करा का 5 महिन्यामध्ये लर्निंग लॉस मिटिगेट करा, अशा भाषेमध्ये बोलण्यापेक्षा तो निर्णय कधी करायचा याबद्दल शिक्षकाचं सबलीकरण करणं, या दिशेने आपल्याला पावलं टाकावी लागतील. आणि म्हणून मला असं वाटतं की कोविडमुळे आपल्यासमोर एक संधी आलेली आहे. आणि याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या वर्गातल्या मुलांना येत नाही याबद्दल शिक्षकाला दोषी धरून नाही चालणार. आणि शासनाकडेही सतत बोटं दाखवता येणार नाहीत, कारण आपण जर बोटं दाखवत बसलो सारखं की बघा तुमच्या ऑनलाईन कार्यक्रमामुळे काहीच नाही झालं, तर शासन डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाणार आणि सारखं असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार की आमचा कार्यक्रम कसा चाललाय ते बघा. बरोबर. तर या एकमेकांना दोषारोप करण्याच्या परिस्थितीतनं बाहेर येऊन असलेली परिस्थिती शास्त्रीय पद्धतीने समजून घेऊन आपण जर पुढची वाटचाल केली तर मला वाटतं की शिक्षणातले हे जे प्रश्न आहेत ते आपण सोडवण्याच्या दिशेने काही खंबीर पावलं टाकू शकू. या सगळ्यामध्ये शिक्षक आणि संस्था सिस्टीम हे तर आलं, पण एका प्रमाणात पालकांना खूप रोल आहे, दुसऱ्या प्रमाणात खूप नाही आहे, कारण ते काय जाऊन उद्या रोज शाळेत नाही बसू शकत की तुम्ही काय शिकवताय. पण पालकांनी त्यांच्या लेवलला आपलं पाल्य या सगळ्या कॉम्प्लेक्स सिच्युएशनमधून पुढं जाईल यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत किंवा जे काही चालू आहे त्याच्याकडं कसं बघितलं पाहिजे. सगळ्यात पहिलं काय करायला पाहिजे की शाळा आणि पालक यांनी एकमेकांच्या समोर उभं राहणं बंद करायला पाहिजे. म्हणजे पालकांनी म्हणायचं की शाळा शिकवत नाही, शाळांनी म्हणायचं की पालक सहकार्य करत नाहीत, ह्यातनं बाहेर पडायला हवं. तुम्हाला दोघांनाही एका बाजूला उभं राहिल्याशिवाय तुम्ही मुलांचं हित नाही साधू शकत. पहिली गोष्ट. ज्या ज्या पालकांना शक्य आहे अशा पालकांनी आपापल्या मुलांना व्यक्तिगत पातळीवरती सपोर्ट करणं हे तर गरजेचं आहेच, पण गरज पडली तर थोडंसं शाळेलाही सपोर्ट करावं.
म्हणजे जर थोडासा माझ्या हाताशी वेळ असेल, असं असे पालक कमी असणारे मला मान्य आहे, पण समजा वर्गातल्या 4 पालकांच्या सुद्धा हाताशी जर वेळ असेल तर शिक्षकाला आपण असं कधी विचारतो का की बाबा रे 60 मुलांचा वर्ग आहे, 40 मुलांचा वर्ग आहे, काय मदत पाहिजे तुम्हाला, आम्ही येऊन मदत करू शकू. अशा तऱ्हेचा विश्वास जोपर्यंत आपण पालकांच्यामध्ये आणि शिक्षकांच्यामध्ये तयार करू शकत नाही आहोत तोपर्यंत आपला सगळा वेळ पालक विरुद्ध शिक्षक अशा भांडणामध्ये किंवा पालक विरुद्ध शाळा अशा भांडणामध्ये जाणार. मध्यंतरी ज्या वेळेला शाळा बंद होत्या त्यावेळेला फीवरनं किंवा म्हणजे पैसे किती द्यायचे याच्यावरनं खरोखरच तेढ निर्माण झालेली आहे पालकांच्यामध्ये आणि शाळेच्यामध्ये. ती लवकरात लवकर सोडून द्यायला हवी. शेवटी आपण हे सगळं करतोय त्या मुलांचा विचार आपल्याला समोर आणायला हवा. शाळेवरती दोषारोप पालकांनी करूनही उपयोगाचे नाहीत आणि पालकांवरती शाळेनेही करून उपयोगाचे नाहीत. आपल्याला एका बाजूला बसावं लागेल आणि शाळेला मदत करण्याची भूमिका पालकांनी घेणं, शिक्षकांनी सुद्धा पालकांना इंटरफिअरन्स म्हणून न पाहता जिथे जिथे त्यांचं सहकार्य घेणं शक्य आहे अशा ठिकाणी सहकार्य घेणं हे गरजेचं बनणार आहे. म्हणजे समजा एखादा पालक जर वेळ द्यायला तयार असेल आणि तुमच्या वर्गात कदाचित काही मुलं अशी असतील की ज्यांना अगदी वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज असेल तर त्या पालकाला सोबत घेतलं पाहिजे, त्याला समजावून दिलं पाहिजे की बाबा थोडीशी मदत करा ह्या 5-7 मुलांना, 10 मुलांना, करतील ना पालक. त्यामुळे एक प्रकारे शिक्षकांना थोडंसं नेतृत्वाचं काम करावं लागेल आता पुढच्या काळात, पालकांना सोबत घेऊन जाण्याचं आणि पालकांना सहकार्याची भूमिका घ्यावी लागेल. सर, खूप इंटरेस्टिंग गोष्टी समजतात. अजूनही कदाचित खूप विषय असतील याच्यामध्ये, पण ओव्हरऑलच हा आवाका, प्रॅक्टिकल सोल्युशन्स या सगळ्यामध्ये तुम्ही सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी जर का फॉलो केल्या, त्या टेस्ट संदर्भातली लिंकही मी देतो आहे, तर खूप प्रॅक्टिकल प्रश्न सुटू शकतील असं मला वाटतं. तुम्ही इतक्या चांगल्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात आणि या मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल थिंक बँककडून तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या सगळ्या कामाला आमच्याकडून खूप शुभेच्छा. आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.